तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात एस टी श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलो आहे यवतमाळला. यवतमाळ वर्धा नांदेड रेल्वे याची न्यू अपडेट घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता सध्या घाटाच्या वर आहे, जे की तुम्हाला मागचं दाखवलं होतं. आता त्याच्या समोरचा पार्ट दाखवणार आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी खूप जोरदार पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. तर चला तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फायनली मित्रांनो, इकडं आपला यवतमाळला जाते आणि हे तुम्ही बघू शकता पेट्रोल पंप आहे आणि इकडं आपला दारवा जाते. काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. हे तुम्ही बघू शकताय, काही असं काहीसं काम आलेलं आहे. इथं मधात रेल्वेची पटरी वगैरे राहणार आहे. काही अशा प्रकारे इथून आतमधून रेल्वे जाणार आहे. त्या साईडनं पण काम झालेलं आहे, तिथं पण आपण बघूया आता. तर चला मग, तुम्ही या साईडला बघू शकताय काही अशा प्रकारे काम चालू आहे आणि पुलाचं काम चालू आहे या ठिकाणी बनवणं. असं काहीसं या ठिकाणी आणलेलं आहे पुलाचं काम करण्यासाठी. या ठिकाणाहून खालतून ट्रेन जाणार आहे मित्रांनो. त्याला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की रेल्वेचे ब्लॉग्स टाका, रेल्वेचे ब्लॉग्स टाका. तर फायनली मित्रांनो, हा तुमचा रेल्वेचा खूप फुल अपडेट ब्लॉग होणार आहे. तुम्ही इकडं बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे आणि हे आपली पाईपलाईन होती जुनी, काही अशा प्रकारे तिथून तोडण्यात आलेली आहे, कारण की हे पुलाचं काम चालू आहे. काही अशा प्रकारे अपडेट या ठिकाणची राहणार आहे. त्या साईडचं तुम्हाला दाखवलंच. समोर जायला परमिशन नाही आहे, कारण की काम चालू आहे. हे कधी पण खसू शकते, त्याच्यामुळं आपण या ठिकाणी दूरच आहे उभं. सर्वात आधी काहीसा असा रोड होता सरळ, या ठिकाणी कट मारलेला आहे. पुलाचं काम चालू आहे आणि ते बघू शकता, काही अशा प्रकारे अटॅच होता पहिले रोड, आता डायरेक्ट बायपास केलेला आहे. काही अशा प्रकारे रिंग रोड बनवलेला आहे. आणि चला मग आता समोर जाऊया आपण बघायला. काम खूप भारी काम चालू आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी घाटात पण खूप जोरदार पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही बघू शकताय, असा काहीसा रोड राहणार आहे. इथं तुम्ही बघू शकता JCB आहे, खोदकाम चालूच आहे. हे पूर्ण पाड वगैरे कतरलेलं आहे या ठिकाणी. काहीशी अशी ट्रेन बाहेर निघणार आहे इथून आणि इकडं पण खोदकाम चालूच आहे. हे तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे काम चालू आहे या ठिकाणी. तर चला आपण जाऊया इकडं खालतं. पूल वगैरे तुम्हाला दाखवतो, कुठं वगैरे काम आलं, कसं आलं. फायनली मित्रांनो, आता आपण आलेलो आहो घाटामध्ये. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, किती उंच असे पोल बनवलेले आहे. 150 ते 200 फूट या ठिकाणी असं उंच आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी रेल्वे जाण्यासाठी असे काहीसे पोल बनवलेले आहे. तुम्ही बघू शकताय, अजून एक कन्स्ट्रक्शनचं काम चालूच आहे, खूप जोरदार आणि वेगात काम चालू आहे. या ठिकाणी भरती वगैरे भरत आहे. काही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, भरती टाकलेली आहे. आणखी भरती भरेल समजा या ठिकाणी. आणि नेमकं तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी एक दुसरा रोड बनवलेला आहे. असा काहीसा रोड चालू आहे. इकडं आपला दारवा जाते आणि इकडे यवतमाळ जाते. तर चला मग आपण जाऊया. या ठिकाणी पण काही अशा प्रकारे मोठा असा पूल वगैरे बनवलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघतच असाल, हे अशी लाईन गेलेली आहे आणि हा जो रोड आहे, या रोडच्या मधातनी इथं एक पोल येणार आहे. त्याच्यामुळं रस्ता या ठिकाणी चेंज करण्यात आला असावा, कारण की तुम्ही बघू शकता अशी सरळ अशी याची लाईन राहणार आहे आणि हा रोड असा मधात आलेला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी असा रोड चेंज करण्याचं काम पडलं असू शकते. कन्फर्म मला माहिती नाही आहे. तुम्हाला काही याच्याबद्दल असेल तर तुम्ही सांगू शकता मला. तर चला मग आता समोर जाऊया, तुम्हाला इचोरी घाटमधला तिथला पण काही दाखवतो. तर फायनली मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा घाटातला पूल आहे आणि या साईडला आपण आलेलो आहोत. इचोरीहून वरता आलेलो आहोत, 2 ते 3 किलोमीटर दूर. काही अशा प्रकारे या ठिकाणी मुरमाचे वगैरे या ठिकाणी भरलेले आहे. इथं लेवल वगैरे करणार आहे आणि पद्धतशीरपणे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी खोदकाम झालेलं आहे आणि खालतून अशी ट्रेन जाणार आहे.
त्या साईडला मित्रांनो हे तुम्ही बघू शकता, वरतून असा रोड गेलेला आहे आणि इथं पूल बनन समोर समजा, कारण की इथं या साईडला असा पूल राहणार आहे काही अशा प्रकारे. तर चला मग आपण समोर तुम्हाला अपडेट देणारच आहोत तिकडं. तर या ठिकाणी खूप छान पद्धतीने असं काम चालू आहे आणि लवकरच हे काम कंप्लीट होईल, कारण की खूप जोरात काम चालू आहे. त्या साईडला मशीना वगैरे पण चालू आहे काही अशा प्रकारे. आत्ताच इथून ट्रक वगैरे गेलेला आहे. खूप भारी काम चालू आहे या ठिकाणी. तर चला मग लेटेस्ट अपडेट आपण तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे, यवतमाळच्या घाटामधली. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी फायनली काही अशा प्रकारे या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे, जे की तुम्हाला आत्ता मी दाखवलं. पुलाचं काम चालू आहे त्या साईडला म्हणून तुम्ही बघू शकता. काही अशा प्रकारे हाफ हाफ कॉलम झालेला आहे आणि इथं गजाची बांधणी या ठिकाणी काही अशा प्रकारे केलेली आहे. ब्लास्टिंगनं वगैरे तुम्ही बघू शकता कसे या ठिकाणी फोडण्याचं काम झालेलं आहे आणि खूप जोरात या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही बघू शकता या साईडला पण एक पूल आहे आणि या साईडला पण आहे. इथून मधातून ट्रेन जाणार आहे आणि वरतं ब्रिज राहणार आहे, जो की हा रोड आहे हा आणि हा रोड हा दोन्ही असं अटॅच राहणार आहे. या ठिकाणी क्रेन वगैरे आहे, तुम्ही बघू शकता. काही अशा प्रकारे काम चालूच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तर चला, जय श्रीराम.